आज आपण चिंबोरीचे कालवण सोप्या पद्धतीने कसे करायचे ते शिकणार आहोत। त्यासाठी मी 6 ते 7 चिंबोऱ्या स्वच्छ धुवून साफ करून घेतल्या आहेत। इथे मी 2 कांदे आणि अर्धा टोमॅटो बारीक चिरून घेतला आहे आणि त्यासाठी लागणार आहे आले लसूण कोथिंबीर पेस्ट तयार करून घेतली आहे। आता एका मोठ्या पातेल्यात 2 पळी तेल चांगले गरम झाले की तमालपत्र, लवंग, मिरी, दालचिनी, छोटी वेलची आणि मोठी वेलची फोडणीला घालून घेऊया। गरम मसाला चांगला परतून झाल्यावर त्यात कांदा घालून घेऊया। कांदा चांगला परतून झाला की 2 चमचे साजूक तूप घालूया। साजूक तूप घातल्यामुळे कालवणाला चांगली तरी येते। कांदा लाल झाल्यावर टोमॅटो घालूया। कांदा टोमॅटो चांगले परतून झाल्यावर आल्या लसूणाची पेस्ट घालून घेऊया। नंतर त्यात 1 चमचा गरम मसाला, 1 चमचा धणे जिरा पूड, अर्धा चमचा हळद पावडर आणि 4 चमचे तिखट मसाला घालून चांगले परतून घेऊया। मसाला परतून झाल्यावर त्यात चिंबोऱ्या घालून परतून घेऊया। आता पातेल्यावर ताटात पाणी ठेवून चिंबोरीला एक वाफ काढून घेऊया। आपण इथे चिंबोरीचे नांगे थोडं पाणी घालून मिक्सरमधून बारीक वाटून घेऊया आणि नंतर ते पाणी गाळून कालवणात घालूया। सोबतच चवीनुसार मीठ आणि खोबऱ्याचे सुकं वाटण घालून 20 मिनिटे चिंबोऱ्या शिजवून घेऊया।
आत्ता आपले चिंबोरीचे कालवण खाण्यासाठी तयार झाले आहे. रेसिपी आवडल्यास नक्की लाईक करा आणि शेअर करा.